बारामतीतून अजित पवार लढणार की नाही यावरून वाद रंगलेला असताना लाडक्या बहिणीवरून महायुतीत पडलेली वादाची ठिणगी वाढत चालल्याचा दावा केला जातोय। फडणवीसांच्या देवाभाऊ नावाच्या पोस्टरवर शिंदेंचा फोटो असला तरी अजित पवारांचा फोटो मात्र गायब झालाय। पाहूयात। बारामती स्वतःच्या उमेदवारीबद्दल सस्पेन्स तयार करणारे अजित पवार यंदा पराभूत होणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। बारामतीला एक दुसरा आमदार मिळवू द्या, त्यानंतर आपली किंमत लक्षात येईल, अशा आशयाचं विधान अजित पवारांनी काल केलं होतं। त्यावरून अजित पवार यंदा लढणार की नाही त्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। जिथं पिकतं तिथं विकत नसतं, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या। तानाजीराव एक मिनिट, एकदा काय झालं पाहिजे, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे, आणि मग तुम्ही माझी 91 ते 2024च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाची कारकिर्दी। अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं, ये पक्का है, ये उनको भी मालूम है। अब मैं उनके ऊपर क्या बोलूं? आप आपने घर तोड़ा है, अपनी पार्टी तोड़ी है, जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया, उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पश्चाताप होने से क्या फायदा है? यावर अजित पवार आमचे कॅप्टन असल्यामुळे ते शस्त्र टाकणार नाही असं म्हणत भुजबळांनी अजित पवार बारामतीतूनच लढतील असे संकेत दिले। अजित दादाने ज्या तुम्हाला सांगतो, अजित दादा निवडणूक लढवणार, शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे, ते मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाहीत। परंतु त्यांची ती व्यथा जी आहे आजच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं, ती व्यथा त्यांनी जी आहे लोकांसमोर मांडलेली आहे। राजकीय जाणकारांच्या मते अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा 1.5 लाखांहून जास्तीच्या पराभवाच्या धक्क्यातून अजित पवार गट अजूनही सावरलेला नाही। कारण अजित पवार सोबत असताना सुप्रिया सुळे 2019ला 1,55,774 मतांनी जिंकल्या आणि अजित पवारांसह भाजप शिंदे विरोधात असतानाही 2024ला सुळे 1,58,333 मतांनी, म्हणजे गेल्या वेळीपेक्षा 3,000 मतं जास्त घेऊन विजयी झाल्या। दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर इथे महायुतीचा आमदार असूनही सुळेंना मोठं मताधिक्य मिळालं। खुद्द अजित पवार आमदार असलेल्या बारामतीत सुळे 47,000 पुढे राहिल्या आणि सुनेत्रा पवारांना फक्त भाजप आमदार असलेल्या खडकवासल्यात लीड घेता आलं। त्यामुळेच अजित पवार बारामतीकरांपुढे खंतवजा दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। माहितीनुसार जोपर्यंत बारामतीत अजित पवारांविरोधात शरद पवार कुणाला उमेदवारी देणार हे स्पष्ट करत नाही, तोवर अजित पवार गटाकडून बारामतीबद्दल सस्पेन्स कायम ठेवला जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार बारामती विधानसभेत स्वाभिमान यात्रा काढून उमेदवारीचे संकेत देत आहेत। काय आता कन्हेरीमध्ये मी राहतो, त्याच्यामुळे आठवड्यातून 2-3 दिवस जर मंगळवारी शनिवारी वगैरे मी त्या मंदिरात जातच असतो। ही यात्रा एक आपला गाव भेट यात्रा असणार आहे किंवा एक संवाद दौरा जसा असतो त्या प्रकारची ही यात्रा असणार आहे। अमित शहांनी महायुतीत वाद चव्हाट्यावर न आणण्याची सूचना केल्या असल्या तरी तिकडे विदर्भात अजित पवार गटाचे 10 जिल्हाध्यक्ष महायुतीवर नाराज असल्याचं समोर आले। भाजपनं लोकसभेला विदर्भात अजित पवार गटाला एकही जागा दिली नाही, जिल्हाध्यक्षांची कामं होत नसल्याची तक्रार केली। पक्षावर नाराजीचा प्रश्न नाही आहे, जिल्हाध्यक्षांना जे कामं म्हणजे अपेक्षा होती त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत। म्हणजे थोडक्यात असं आहे की चहापेक्षा केटली गरम, म्हणजे सर्व मंत्र्यांचे जे पीए आहेत हे सर्व गरम चालतात। अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांना आम्ही सर्व अध्यक्ष मिळून एक दिवस वेळ घेऊन आम्ही त्यांना ह्या सर्व आमच्या व्यथा सांगणार आहे। असं काही कोणाची नाराजी असण्याचं कारण नाही। हा एक मंथन मात्र काल मला कळलं अशा संदर्भात आहे की वरिष्ठ नेत्यांनी विदर्भाकडे पण लक्ष दिलं पाहिजे असा एक सूर आहे। जागा वाटप, निधीच्या नाराजीबरोबरच लाडकी बहीण योजनेचं श्रेय महायुतीतल्या तणातणीसाठी मुख्य कारणीभूत ठरत असल्याची चर्चा आहे। योजनेचं मूळ नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे,
ज्याचा उल्लेख शिंदे समर्थक पोस्टरद्वारे करतात. अजित पवारांच्या पोस्टरवर मुख्यमंत्री शब्द गायब असून फक्त लाडकी बहीण लिहिला जात आहे. पुढे दादांचा वादा म्हणूनही शब्द आहे. तर फडणवीसांच्या पोस्टरवर देवाभाऊ लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 देणार म्हणून उल्लेख केला जातो. या पोस्टरवर फडणवीसांसह मोदी आणि शिंदेंचा फोटो असून अजित पवार मात्र गायब आहेत. लाडकी बहीण योजना महायुती सरकारची असूनही अजित पवार गटाच्या जाहिरातीत फक्त अजितदादांचाच प्रचार होत असल्यावरून कॅबिनेट बैठकीत वाद झाला होता. अरे वा, आज तर खूप सुंदर दिसतेस. आणि हे नवीन कपडे कोणी दिले? अजितदादांनी दिलेत. अजितदादा? 1500 रुपयाची जॉईंट एफडी? हे पैसे कुठून आले? अजितदादांनी दिलेत. हे पण अजितदादा? फडणवीस यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही चर्चा करू, याच्यावर काही जास्त वादविवाद करण्याची आवश्यकता नाही. भांडणं वगैरे काही नाही. आता म्हटलं तर भांडणं आहेत, पण भांडणं कुठे नाहीत. प्रत्येक घरामध्ये लहान सहान भांडणं असतात, परंतु शेवटी एकत्र राहतातच ना सगळे. त्याच्यामुळे ती काही चिंता करण्याची काही कारण नाही. भांडणं इकडे आहेत, भांडणं तिकडेही आहेत, भांडणं सगळीकडे असतात. परंतु शेवटी ठरलं एकत्र राहायचं की त्या कुटुंबामध्ये एकत्र राहतोच आपण. त्यानंतर आता पुन्हा अजित पवार गटानं दादांचा वादा म्हणून एक नवं गाणं आगामी निवडणुकांसाठी प्रदर्शित केले. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधलाय. काकाला घराच्या बाहेर हाकलून द्या, काकाच्या मृत्यूची वाट बघा, पक्ष फोडा, पक्षचिन्ह पळवून न्या, हाच वाद आहे त्यांचा. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि संस्काराला काळीमा फासणारा वाद आहे त्यांचा. त्यांनी चूक कबूल केली ना, की मी हे केलं ते चूकच केलं. ज्याच्यावरती शरद पवारांचं मनापासून प्रेम होतं ते एका दिवसात तुम्ही चोरून मोकळे झाले. हे सर्वात वाईट वाटतं त्यांना. आम्ही शरद पवारांना चांगलो होतो, त्यांचा श्वास राजकारण आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.